केंद्र सरकारने नुकताच झालेल्या अर्थसंकल्प अधिवेशनाच्या शेवटी लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये वक्फ बोर्ड विधेयक मंजूर करून घेतलं। यानंतर राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर त्याचं कायद्यात रूपांतर झालं। पण या विधेयका विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाल्यानंतर त्यावर सविस्तर सुनावणी सुरू झालेली आहे। या सुनावणी वेळी आज सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला महत्त्वपूर्ण निर्देश दिलेले आहेत। वक्फ कायद्यातील 2 कलमांच्या अंमलबजावणीवर केंद्र सरकारच्या विनंतीनुसार तात्पुरती स्थगिती आणण्याचे निर्देश न्यायालयाने दिलेले आहेत। नमस्कार, मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा। सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने न्यायालयाला 2 मुद्द्यांवर आश्वासन दिलं की पुढील सुनावणी होईपर्यंत नव्या कायद्यानुसार बाहेरील कोणत्याही सदस्यांची वक्फ बोर्डावर नेमणूक केली जाणार नाही। तसंच वक्फ बोर्डानं एखादी मालमत्ता वक्फ बोर्डाची असल्याचं जर जाहीर केलं तर त्यात पुढील सुनावणी होईपर्यंत आम्ही केंद्र सरकार हस्तक्षेप करणार नाही। सरकारच्या या भूमिकेवर सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली असून येत्या 7 दिवसांमध्ये केंद्र सरकारला या मुद्द्यांवर भूमिका सादर करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत। याचिकाकर्त्यांच्या वतीनं ज्येष्ठ वकील राजीव धवन, कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी या वकिलांनी बाजू मांडली, तर केंद्र सरकारच्या वतीनं ज्येष्ठ वकील राकेश द्विवेदी व रणजित कुमार यांनी सरकारची बाजू मांडली। सुनावणीच्या दरम्यान सर्वोच्च न्यायालयात वक्फ कायद्यावर आक्षेप घेणाऱ्या जवळपास 150हून अधिक याचिका दाखल झालेल्या आहेत। सर्वोच्च न्यायालयाने यातल्या फक्त 5 याचिका स्वीकारल्या असून त्यावरच सुनावणी घेतली जात आहे। या संदर्भात याचिकाकर्त्यांनी सगळ्या याचिकांमधून 5 याचिका या प्रातिनिधिक म्हणून निवडून न्यायालयाला सादर करण्यास सहमती दर्शवली असल्याचं सुद्धा न्यायालयानं यावेळी नमूद केलेलं आहे। केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे 7 दिवसांचा वेळ मागितल्यानंतर कोर्टाने त्याला मंजुरी दिलेली आहे। तसंच या प्रकरणाची सुनावणी 5 मे रोजी दुपारी 2 वाजता होणार असून सध्याचे सरन्यायाधीश संजीव खन्ना हे येत्या 14 मे रोजी निवृत्त होत असून त्याआधीच या प्रकरणाची सुनावणी घेतली जाईल। अंतरिम आदेशानुसार पूर्ण कायद्यावर कोणत्याही प्रकारे स्थगिती आणली जात नसल्यानं सरन्यायाधीशांनी यावेळी स्पष्ट केलं, कुणीतरी कायद्यावर पूर्ण स्थगितीची मागणी केली पण आम्ही तशी स्थगिती लागू करत नाही असं सर्वोच्च न्यायालयाने यावेळी स्पष्ट केलेलं आहे। असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।